आणि नव्या महिला धोरणाला आजच्या मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये मंजुरी मिळणार आहे। साखर कारखान्यांसंदर्भात महिला धोरणामध्ये एक मोठी तरतूद होणार आहे। साखर कारखान्यांमध्ये महिलांसाठी 30% जागा रिक्त ठेवण्याची तरतूद केली जाणार आहे। 30% जागा रिक्त ठेवणाऱ्या कारखान्यांना मोठी सवलत मिळणार आहे। वीज बिल, व्याज यामध्ये सवलत दिली जाणार असल्याची तरतूद आहे। या तरतुदीसह आजच्या मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये महिला धोरणाला मंजुरी मिळणार आहे। नेमकं हे धोरण काय आहे? साखर कारखान्यांमध्ये 30% जागा रिक्त ठेवायच्या म्हणजे नेमकं काय? राजू सोनावणे आपले प्रतिनिधी आता आपल्या सोबत आहेत, आपल्याला समजावून सांगतील। राजू, पाहतोय आपण राज्याचं नवीन महिला धोरण जे आहे गेल्या अनेक दिवसापासून चर्चेमध्ये होतं। अखेर मागच्या कॅबिनेटला हे धोरण आलेलं होतं, मात्र काही तरतुदी राहिल्या होत्या, त्यामुळे हे धोरण जे आहे ते पास होऊ शकलं होतं। त्यामुळे आजची जी काही कॅबिनेट आहे या कॅबिनेटमध्ये महिला धोरणाला मंजुरी मिळणार आहे। मात्र सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे मागच्या कॅबिनेटमध्ये काही वरिष्ठ नेत्यांनी आक्षेप म्हणण्यापेक्षा काही तरतुद्या सुचवलेल्या होत्या। त्या तरतुद्यांचा जे आहे ते समावेश करावा आणि पुन्हा एकदा कॅबिनेटच्या समोर हे धोरण आणावं अशा प्रकारची मागणी केलेली होती। त्यामध्ये सगळ्यात महत्त्वाची जी मागणी होती ती का राज्यामध्ये साखर कारखान्यांचं प्रमाण जास्त आहे आणि या साखर कारखान्यांमध्ये 30% महिलांना जागा ज्या आहेत ते देण्यात यावा अशा प्रकारची तरतूद सांगितली गेली होती। आणि ही तरतूद समाविष्ट करून आज पुन्हा एकदा जे आहे ते महिला धोरण कॅबिनेट समोर येणार आहे। जे साखर कारखाने 30% महिलांना जागा देतील किंवा जागा भरतील त्या कारखान्यांना जे आहे ती मोठी सवलत दिली जाईल राज्य सरकारकडून। त्यामध्ये अगदी वीज बिल सवलत असेल किंवा कर्जाच्या व्याजावरती सवलत असेल, अशा वेगवेगळ्या सवलती देऊन जे आहे ते साखर कारखान्याला मदत केली जाणार आहे। मात्र त्यांना 30% महिलांची जी आहे ती भरती करावी लागणार आहे। त्यामुळे हे अतिशय महत्त्वाचा निर्णय जो आहे तो म्हणावा लागेल, कारण शासकीय निमशासकीय कार्यालयामध्ये महिलांना स्थान दिलं जाईल। मात्र जे काही साखर कारखाने आहेत त्यामध्ये कुठेतरी महिलांना स्थान मिळावा आणि त्यांची संख्या जास्त आहे म्हणून ही तरतूद सुचवलेली होती। त्यामुळे आजच्या कॅबिनेटमध्ये 6:05 कॅबिनेटला सुरुवात होईल आणि त्यामध्ये महिला धोरणाला जे आहे ते मंजुरी मिळण्याची शक्यता आहे। त्यामुळे या धोरणामध्ये सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे साखर कारखान्यामध्ये 30% महिलांना स्थान मिळणार आहे। कविता, धन्यवाद राजू, तुम्ही दिलेल्या या सविस्तर माहितीबद्दल। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।